तर इथले हाटलावाले आपल्याला सगळ्यांना 7 जणांना देणार आहेत चहा. तर बघू शकतात त्या आपण इथं गाड्याची वाट बघत येत आपल्या. त्यांनी जर आपण तिथं पावसाला लगेच आपल्याला चहा देणार आहेत. मालक मारणार त्यांना आवाज. आलो तर आम्ही इथं त्यांचा मगाच फोन आला. उभा करा पुढं घ्या म्हणा त्यांना पुन्हा अडकतात म्हणा. आलेत गाड्या ताई बाहेर. उभा करा की तुम्ही जातात कारखान्या पस्तूवर. दिसण्यात गाडी येते लय सोय झाली वर आता हे. युपी मधनं फोन आला आणि छत्तीसगड मधनं एक फोन आला. हा नाही कुणालाच हे करायचं नाही द्यायचं नाही. आता पुढं तिकडं त्यांच्याकडे सांगतो म्हटलं त्यांना कुठलं बघून कन्फर्म नाहीच म्हणायचं आमच्याकडं. काय झालं बाहेर दाखवायचं. हाय हाय फोन लावते मी त्यांना. बरं बरं बरं. हो ताई कुणी केला चहा. त्या सरने केला का खरंच. बरं लय गोड झालाय लय अति गोड झालाय. नाही खरंच छान झालं चहा. असं होय हे काय कारखाना जवळच आहे खरंच. असं आहे वय. पण पैसे तर द्यायला लागत असतील ना. असंच का. बरं 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 चला चला झालं का चहा प्यायचं. दिवसभराचा सीनच गेला की. दिवसभरात सीन गेला. दिवसभराचा सीन गेला म्हणून चहा पिऊन. होय केलता की सरनी फोन केलता ना. हा चहा सांडन रे चहा सांडन. काय गोडी ह्या चहाला तसलं नावच नाही. ह्याला चहा म्हणतात आहे का नाही. लयच गोडी चहाला. त्या माणसं बी तशी आहेत भारी. ज्या माणसाच्या मनात खरंच भरपूर भरपूर प्रेम भरलेलं असतं का त्या माणसाने कसले बी बनवून खरंच त्याला गोड लागत आहे बरं का माणसाला. भक्ती पाहिजे भक्ती. खरंच त्या माणसाची भक्ती पाहिजे. मी चहा तर सोडून दिलाय पण त्यांनी एवढं मोठंपणाने आणलाय चहा तर आपण कसं म्हणावं की नाही नाही मी पित नाही म्हणून. त्याच्यामुळं घेतला. पण असं वाटायला लागलं की ह्या चहामुळं तलप लागते का काय की. आणि काही आमचे फॅन असे येतं की आम्हाला नुसतं पाठीमागे टाकायला वडायला खिसायला बघत आहेत खिसायला. आहे का नाही. आहे की एक जण एक ताई आहे मला वाटतं पुण्याच्या आहेत काय की. आणि एक माणूस ते कुठला आहे काय मला माहित नाही पण तिला फोन केला एका म्हणजे तिला कमेंट केली दुसऱ्या भावाने आपल्या की म्हणले ताई तुम्ही अशी कमेंट करीत जाऊ नका. ते कष्ट करून खाणारे लोक आहेत तुम्हाला काय मागत आहेत का ते. बरोबर आहे. तर त्या भावाला माझा धन्यवाद बरं का कारण की त्यांनी ते ताईला तसं उत्तर दिलंय म्हणून. आणि मरणाचं कष्ट करत होतो ना आम्हाला तसली कमेंट करायची म्हणजे जरा थोडं जीवाला बी काहीतरी वाटलं पाहिजे. हा तर त्या ताईला का नाही माझी विनंती आहे की तुम्ही काय तसं कमेंट करू नका गड्या म्हणून. हा बघा जीव लागला का नाही तर चांगला लावा नाही तर लावू नका काय उपयोग नाही माहिती का. काय ब्रेक लावायचं चला माग सारखं तुम्ही थोडस. माहिती का त्या भावाला का नाही मी असं कधीच म्हणत नाही मला लाईक कर कमेंट कर माझी व्हिडिओ बघ काहीतरी. पण त्यांनी का नाही मला आता मला म्हणायचं नव्हतं सांगायचं नव्हतं कमेंटकडे जायचं बी नव्हतं. आम्ही आहेत आमच्या पोटाच्या मागं आणि ते आहेत आमच्या मागं. वाईट कमेंट करू ह्यांचं मन कसं दुखवायचं कसं खसवायचं ह्यांना कसं काय करायचं म्हणून त्यांचा ते विचार आहे. पण माहिती का कमेंट बघायला जायला मला टाईमच भेटत नाही. तरी बी रात्री काय ध्यानात आलं की म्हणलं चला तरी जाऊन बघावं म्हणलं. असे म्हणजे येणारे फॅन लोक जे होते तर ते म्हणले ताई तुम्हाला लई छान कमेंट असतं का तुमचे व्हिडिओ बघून कसं मन प्रसन्न होतं या दिवसभर काम केलेलं थकवा जातो या. मला काय माहीत नाही बरं का तुम्हाला या ट्रॅक्टरच्या आवाजाने ऐकू येईल का नाही म्हणून पण मीच बोलायलेलं मलाच ऐकू आहे ना. तर मग त्यांचा धन्यवाद म्हणता माहिती का चला मग संध्याकाळी म्हणलं बघावं तरी आपण कमेंट जाऊन कसे आहेत तर म्हणून मी कमेंट बघायला गेलते. तर एक ताई आणि एक दादा ते दोघं बी
मला तसे किसायला लागले होते. पण त्या दोघालाही माझं सांगणं आहे, कष्टाचा हक्काने खाईन, पण कष्टाचंच खाईन ना. मी ह्याच्यावर नाही हे करणार, मी कुणाच्या मागं लागणार नाही ना, कुणाला म्हणणार बी नाही लाईक करा फॉलो करा असं म्हणणार बी नाही. माहिती का, जे माझ्या संसारात चालतंय, जे घडतंय, जसं मी राहते, जसं माझा नवरा मला सांभाळते, तुम्ही तुमच्या बायकाला सांभाळीत नसतान. म्हणजे जे दादा कमेंट करतात ते त्यांच्या बायकोला सांभाळीत नसते, त्यांची बायको त्यांना गरीब भेटली असेल किंवा अगोदर भेटली असेल ते त्यांच्या जीवाला माहिती. त्यांची बायको त्यांना त्रास देत असेल, घरातला राग ते आमच्या कमेंटवर येऊन काढत असते. पण माहिती का, आमचे मालक मला इतकं सध्या इतकं तिळभर सध्या दुःख लागू देत नाही, तर तिळभर सध्या. त्याच्यामुळं मी माझ्या संसाराचा, माझ्या नवऱ्याचा, सगळ्यांचा मी अभिमान करते आणि संसार सुखाचा करते. त्या दादाला माझी एकच विनंती की बाबा तुम्ही काय मला तशी वाईट कमेंट करू नका. त्या दुसऱ्याला व्हिडिओ बनवताना असं थोडासा त्यांचा फोटो घेता येतोय, ते असं ह्याच्यावर टाकता येतोय, मला काय टाकता येत नाही, काय नाही तसा. आणि त्यांचं नाव मला वाचवायला इंग्लिश बी येत नाही, ते तर माहिती तुम्हाला. मराठीमधून मी उत्तर देत असते तर ते इंग्लिशमधून त्यांचं मला ते नाव बी मला सांगा यायचं नाही. पण त्यांना काय आदराने दादा म्हणते मी, आणि दादा म्हणून त्यांना बोलते. त्यांनी ध्यानात धरून मला त्यांनी असं समजू जावं की ह्यांचं कमेंट ह्यांचं जे व्हिडिओ आहे ते फक्त माझ्यासाठी आहे म्हणून. आम्ही वाटाने यायला लागलो, काय ते प्रेमळ माणसं येतं, दोघं तिघंजण भाऊ येतं. त्या दिवशी त्यांनी जेवाय बोलवलं आणि हॉटेलला आम्ही गेलो समाधानीनं. मी काय व्हिडिओ बनवला नाही, माझ्या मुलाने व्हिडिओ बनवला. संगीत हजारे अशी आयडी त्याच्या आयडीला जाऊन बघा, जेवाय बोलवलं होतं त्यांनी आम्हाला. तर जेवाय गेलो तर आम्ही, काय त्यांचं जेवण होतं माहिती का, असं वाटलं होतं का आम्ही घरी जेवायला लागलात. त्यांच्या जेवणामध्येच प्रेम वेगळं होतं माहिती का, त्यांचं सगळं त्यांनी अशी भक्ती भावना त्यांची सगळी होती त्या जेवणामध्ये. तर त्यांनी तितकं प्रेमाने त्यांनी जेवण घातलं. तर बी आमच्या सुनबाईला आणि आमच्या मुलीला नाही घेऊन जाऊ शकले मी, का म्हणून का नाही की गरीबी जनावर होते, काम होतं लय मोठं, त्याच्यामुळे मी त्यांना काय घेऊन जाऊ शकले नाही. पण माहिती का, ह्या दादांनी जे आता चहा दिला का नाही की त्या वाईट कमेंटवाल्या दादांचं मला आठवण झाली, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगायला लागलो. नाही तर काय त्यांना त्यांचं सांगावं म्हणूनच काय असं मानणं आहे. आम्ही आमच्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि मस्त आहेत, आम्हाला काय टाईमच भेटत नाही कुठं काय करायचं कुठं काय नाही. जर असं गाडीवर जर बसलेलं असलं हे असलं तरच मग बोलायला हे भेटतंय. आणि जर गाडीवर बसलेले असले तर मी काय व्हिडिओ काढण्याच्या किंवा ह्याच्या नादाला असते आणि जर नाहीच जर करमलं मग आमच्या मालकाला खवळायच्या मागं असते. कशी खवळी ते माहिती का, ते तर काय जवळ नसते तर लांब असते, तर त्याच्यामुळे असं वाडं घ्यायचं बारकूसं. वाडं निघतं का नाही निघत, वाडं घ्यायचं आणि उगाच ते पुढं तोंड करून गाडी चालवायला लागली की त्यांना असं डावचायचं. असं डावचायचं मग ते लगेच म्हणजे दे बाई गबस ना याड्यावरून करू नको. मग असं करता बोलता आम्हाला इथं कारखानाजवळ आहे काय आला, कारखानाजवळ येऊन दिसायला का. तर आमचे लेकरं सध्या आले की वाटाने चलत येत, आरडा वरड कालवा बैलायचा. आता माझे हे ट्रॅक्टर चाललेली खाली, त्यांच्या आरडाने वरडाण्यामध्ये आमचा काय टाईम कसा निघून जाते तर आम्हाला मिळ लागत नाही. म्हणजे दादा आहेत का त्यांनी वाईट कमेंट करून आम्ही दिवसभर काम केलेलं तर सीनचं जायचं लांबच राहतंय. पण असं वाटतंय छातीवर हां आम्ही आमच्या कामाच्या नादात असतात आणि ते त्यांच्या वाईट कमेंट करण्याच्या नादात असते. त्यांना वाटतं हे कसं काय ह्यांचं मन दुकान आणि कसं काय माझं तर दिवसभर कामामध्ये मन लागलं नाही काय नाही. वाईट कमेंट करा, काहीतरी हे बघून करा ना. आता दिवसभर मला करमलंच नाही त्यांच्या वाईट कमेंटमुळं. वाटलं आपण आपले कष्ट करून खातात तरी हे इतकं हे करते.